कोविडच्या काळामध्ये आम्हाला एक सगळ्यांनाच धक्का बसला, तसा मलाही धक्का बसला. मी शेअर मार्केट बद्दल विचार केला आणि रिसर्च केलं तर एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन आणि 7,000 कंपन्यांबरोबर आपण ज्यांना शेअर मार्केट बद्दल अजिबातच माहिती नाहीये त्यांना तुम्ही शेअर मार्केट बद्दल काय सांगाल? शेअर मार्केट नक्की काय आहे? असं वाटतं की शेअर मार्केट बद्दल बऱ्याचशा लोकांचं आहे ना नॉलेज हे खूप कमी आहे. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्याने कुठून सुरुवात करावी? वेअर इन टेक्निकल मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जे कॅन्डल्स आणि चार्ट्स जशा पद्धतीने वर्क होतात त्याच्यावरती तुमची सायकोलॉजी ठरते. लॉंगर द टाइम फ्रेम इट इज कॉल्ड एज अ इन्व्हेस्टमेंट, राईट. शॉर्टर द टाइम फ्रेम इट इज कॉल्ड एज अ ट्रेडिंग. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ऑन व्हॉट बेसिस? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड. बुलिश वेपन्स मध्ये कुठल्या कुठल्या कॅन्डल्स येऊ शकतात, तर बुलिश एंगल्फिंग येऊ शकते. पण ऑप्शन बाईंग मध्ये पेशन्स आणि तो परसिव्हरन्स असणं पण गरजेचं आहे. शेअर मार्केट वरूनच आपल्याला बाकीच्या पण इन्व्हेस्टमेंट्स पाहता येतात, बघता येतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत विपुल साळगावकर सर. त्यांच्याकडून आज आपण शेअर मार्केट बद्दल बरीच माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद निलेश, तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल. आणि तुमचे पॉडकास्ट मी नेहमीच बघतो. खूप छान पद्धतीने तुम्ही ते क्युरेट करता आणि लोकांपर्यंत खूप छान माहिती पोहोचवताय. थँक्यू सो मच सर. सर, तुमची शेअर मार्केटची सुरुवात कशी झाली आणि त्याआधी तुम्ही काय करायचा? मी सुरुवातीला ॲज अ इंटिरियर डिझायनर म्हणून ॲज अ प्रोफेशनल सुरुवात केली. ओके. मी तसा क्रिएटिव्ह माणूस आणि सुरुवातीला जेव्हा मी स्कूलमध्ये होतो तेव्हापासून मी रांगोळ्या काढायचो आणि आर्टिस्टिक पोर्ट्रेट्स करायचो. ओके. सो त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर कुठेतरी आपल्याला कमर्शियली जर त्या गोष्टीला वाव द्यायचा होता, तर तिथे म्हणून मी इंटिरियरची निवड केली. ओके. आणि मी सर जे स्कूल ऑफ आर्टमधून पास आउट झालो. पास आउट झाल्यानंतर मी बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये नोकऱ्या केल्या. नोकरी केल्यानंतर एका कंपनीचे व्ही-पी आहेत, त्यांनी मला पुश केलं, की "विपुल, आता तू सॅच्युरेट झालायस जॉबमध्ये, तर आता तू कुठेतरी बिझनेस करायला पाहिजे." ओके. आणि मग मी रेसिडेन्शियल इंटिरियर्स करायला सुरुवात केली. ओके. आणि रेसिडेन्शियल इंटिरियर करता मग मी सुरुवातीला भांडूपला राहत होतो. भांडूपवरून मी ठाण्यात गेलो आणि ठाण्याला इमर्जिंग मार्केट होतं त्यावेळेला. सो त्याच्यानंतर मग मी फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं, ओके. की ज्याच्यामध्ये आपण फर्निचर आपल्या स्वतःच्या प्रोजेक्टसाठी बनवायचो. ओके. कोविडच्या काळामध्ये आम्हाला एक सगळ्यांनाच धक्का बसला, तसा मलाही धक्का बसला. अच्छा. आणि मोठा आउटगोइंग असल्यामुळे मंथली आम्हाला ते कुठेतरी बंद करायला लागलं. अरे. सो ओव्हरऑल 15 वर्षाच्या व्यावसायिक एक्सपिरियन्स नंतर असं कुठेतरी समजलं निलेश, की आपल्याला जर समजा बिझनेस करायचा आहे, तर इंडिपेंडंट लेव्हलला आपण तो कशा पद्धतीने मोठा करता येईल. बरोबर. आणि त्यावेळेला माझं एक असं मत झालं, की ह्युमन इंटरफेरन्स नसलेला बिझनेस मला हवाय. ओके. म्हणून मी शेअर मार्केटची निवड केली. ओके. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादा बिझनेस डिकोड केला, तर आपल्याला काय लागतं, तर एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट लागतं. बरोबर. ते प्रॉब्लेम स्टेटमेंट जर आपल्याला रिझॉल्व्ह करता आलं आणि ते जर बिझनेसच्या दृष्टीने स्केल अप करता आलं, तर तिथे व्यवसायाची निर्मिती होते किंवा उत्पत्ती होते, ओके. असं म्हटलं जातं. बरोबर आहे? बरोबर. सो त्या दृष्टीने जर बघायला गेलं, तर एखादी आयडिएशन नवीन काढणं, त्याच्यामधून परत त्याच्यासाठी एखादा बिझनेस प्लॅन बनवणं, त्यासाठी दिवस-रात्र 1000 दिवस झटणं आणि हे सगळं करण्याचं तसं वय, जे हसल करण्याचं वय असतं, ते तेव्हा निघून गेलं होतं. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटलं, की जेव्हा मी शेअर मार्केट बद्दल विचार केला आणि रिसर्च केलं, तर एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन आणि 7,000 कंपन्यांबरोबर आपण एका जागी बसून जर बिझनेस करू शकतो, ओके. तर का नाही? ओके. पण तिथे मला असं सांगावसं वाटतं, की शेअर मार्केट बद्दल बऱ्याचशा लोकांचं आहे ना नॉलेज हे खूप कमी आहे. राईट. आणि त्याच दृष्टीने लोकं इकडे येण्यासाठी घाबरतात. बरोबर. आणि ओव्हरऑल जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं, तर हे आहे, की इंटिरियर करताना जो काय मला एक्सपिरियन्स आला ओके. बिझनेस करण्याचा आणि बिझनेसमधून जे काही मी शिकत गेलो, ओके. त्यानंतर मला ही एक अपॉर्च्युनिटी दिसली, की
एका जागी बसून एका इंटरनेट कनेक्शनवरती आणि एका लॅपटॉपवरती आपण एका ठिकाणी बसून जवळ-जवळ 7,000 कंपन्यांमध्ये बिझनेस करू शकतो. ओके. ज्यावेळी तुम्ही ठरवलत, की शेअर मार्केटमध्ये बिझनेस करायचा, त्यावेळी सुरुवात कुठून केली? त्याचं ट्रेनिंग घेतलं, की डायरेक्ट गुंतवणूक करायला चालू केली? कसं होतं? सी ॲज अन एंटरप्रेन्योर गुंतवणूक या गोष्टीशी मी कुठेतरी जोडलेला होतोच. ओके. पण मी ॲक्टिव्हली ते करत नव्हतो. हं. जसं सगळे लोकं करतात, YouTube चॅनल, फ्री कंटेंट हे पाहून-पाहून मी गोष्टी करत होतो. पण त्यानंतर मात्र मी असं ठरवलं, की मी कुठेतरी ट्रेनिंग घेईन. सो ओके. मी 7 महिन्याचा एक बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स केला ओके. आणि हाच कोर्स आता आपण 3 महिन्यात शिकवतो. ओके. त्याच्यानंतर मी 1 वर्षाचं डेडिकेटेड मेंटरशिप प्रोग्राम केला. ज्याच्यामध्ये मी एलियट वेव्ह थेअरीवरती मास्टरी केली. अच्छा. सो जवळ-जवळ 2 वर्षाचं ट्रेनिंग करून पुढचे 3 वर्ष मी स्वतः प्रॅक्टिस केली. अच्छा. एक प्रॉफिटेबल ट्रेडर झालो आणि त्यानंतर मला कुठेतरी असं सांगण्यात आलं, की हे नॉलेज आपण लोकांना दिलं पाहिजे. मराठी लोकांमध्ये याचा खूप निगेटिव्ह ग्रह आहे. राइट. तर हा कुठेतरी आपल्याला मोडीत काढला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर मार्केटशी संगनमत करून घेतलं पाहिजे. राइट, राइट. ज्यांना शेअर मार्केटबद्दल अजिबातच माहिती नाहीये, त्यांना तुम्ही शेअर मार्केटबद्दल काय सांगाल? शेअर मार्केट नक्की काय आहे? शेअर मार्केट हे खूप साध्या, सोप्या, सरळ भाषेत जर सांगायचं झालं, हं. तर एखादी आजी जेव्हा घरी-घरी जाऊन भाजी विकते, ओके. टोपली घेऊन. ओके. त्या आजीचं आपण एक्झाम्पल घेऊयात. हं. ओके. हं. जर समजा तिला ह्या भाजीचा व्यवसाय करायचा आहे, हं. तर ती काय करते, की जिकडे होलसेल मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये जाते. हं. तिच्याकडे जे काही अलोकेटेड फंड्स असतात, त्यातून ती निवडून भाजी घेते. हं. ती एक विचार करते, की दिवसभराला मला कुठली भाजी संध्याकाळपर्यंत राहील, हं. अशी भाजी ती विकत घेते. हं. बरोबर आहे? हं. आणि ती सकाळी 10 वाजल्यापासून घरोघरी भाजी विकायला चालू करते. बरोबर. बरोबर आहे? हं. आता तिने तिकडे समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं मेथीची जुडी. जर तिने ₹2 ला घेतली असेल, तर ती इकडे ₹4 विकेल किंवा राइट. ₹3 विकेल. हं. हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये पण आहे. हं. ओके. शेअर मार्केटमध्ये एक्सचेंजेस जे आहेत, की त्यांच्याकडे ऑलरेडी शेअर्स असलेली लोकं आहेत. हं. आता काही लोकांनी हे शेअर्स ₹50 वरती खरेदी केलेले असतात. हे शेअर्स कुठेतरी ₹500 ला जेव्हा जातात, तेव्हा ते विकतात. बरोबर. आणि दुसरा व्यक्ती ते ₹500 ला घेऊन हं. पुढे ₹1,500 ला किंवा ₹2,000 ला विकण्याच्या आविर्भावात असतो असं आपण म्हणू शकतो. हो. पण याच्यासाठी त्याच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी कुठून सुरुवात करावी? सगळ्यात पहिलं तर मी सांगेन, की त्यांनी टेक्निकल नॉलेज ग्रास्प करण्याची गरज आहे. ओके. फंडामेंटल नॉलेज ग्रास्प करण्याची गरज आहे. आता ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर टेक्निकल नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं हे थोडं फास्टर आहे हं. आणि सोपं पण आहे. हं. रादर फंडामेंटल्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा बॅलन्स शीट स्टडी करायच्या असतात बरोबर. आणि कंपनीज जेव्हा डेटा देतात, तेव्हा तुम्ही तो डेटा स्टडी करू शकता. हं. वेअर इन टेक्निकलमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जे कॅन्डल्स आणि चार्ट्स जशा पद्धतीने वर्क होतात, हं. त्याच्यावरती तुमची सायकॉलॉजी ठरते. बरोबर. सो मला जर विचाराल तर आय विल प्रमोट टेक्निकल नॉलेजवरती जर भर देऊन हं. आपण सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासूनच करायची. स्टॉक इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची. स्टॉक इन्व्हेस्टमेंट नंतर मग डेरिव्हेटिव्ह मार्केटकडे जायचं. ओके. सो मी जर सांगेन तर टेक्निकल नॉलेज इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ द स्टॉक मार्केट गेम. ओके. हे टेक्निकल नॉलेज ट्रेडिंगसाठी पण इम्पोर्टंट आहे, की इन्व्हेस्टिंगसाठी पण? दोन्ही गोष्टी सेम आहेत. हं. फक्त त्याच्यामध्ये टाईम फ्रेमचा फरक आहे. हं. लॉंगर द टाईम फ्रेम, इट इस कॉल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट. राइट. शॉर्टर द टाईम फ्रेम, इट इस कॉल्ड ॲज अ ट्रेडिंग. ट्रेडिंग. हं. गेम इज सेम. हं. लोकांची हीच गल्लत असते. हं. का? कारण आपण त्याच्या मुळाशी जात नाही. बरोबर. सो त्यामुळे कसं होतं, की लोकं ह्याच थॉट प्रोसेसमध्ये राहतात, हं. की मी हे करू, की मी ते करू, मी ते करू, की ते करू. सो सुरुवात कुठेतरी केली पाहिजे. जेव्हा हं. सुरुवात होईल, तेव्हा आपल्याला पण त्या सुरुवातीमधून काही ना काहीतरी नॉलेजमधून शिकायला मिळेल, बरोबर. की आता जर आपण फॉर एक्झाम्पल टेक्निकलचं नॉलेज घ्यायला सुरुवात केली. हं. आता मी जेव्हा 4 लेव्हल्समध्ये टेक्निकल नॉलेज शिकवतो, हं. तर फर्स्ट लेव्हलला बरेचसे लोकं सांगतात, की आम्ही बऱ्यापैकी माती खाल्ली होती. हं. हे स्टेटमेंट्स आहेत निलेश. ओके, ओके. हां. हं. की आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आम्हाला जे वरवरचं नॉलेज होतं, पण हे इथपर्यंत आम्ही कधीच विचार केला नव्हता. ओके. मी म्हटलं आत्ता तर आपण लेव्हल 1 ला आहोत. हं. अजून लेव्हल 4 यायचंय. हं, हं, हं. काही लोकं शेअर मार्केटकडे जुगार म्हणून पण बघतात किंवा असे लोकांचे समज आहे, गैरसमज आहे, की शेअर मार्केटमध्ये जुगार आहे. म्हणजे पैसे लावले
तर डबल पण होऊ शकतात किंवा जाऊ पण शकतात. तर हा लोकांचा गैरसमज तुम्ही कसा दूर कराल? सी नीरज, सुरुवातीला आता आय एम समवेअर क्लोज टू 40. हं, बरोबर आहे. हं, जेव्हा मी 20 वर्षाचा होतो किंवा 18 वर्षाचा होतो, हं. त्यावेळेला मराठी माणूस बिझनेसमध्ये पण नव्हता ना. बरोबर. आता त्याचं गणित बदललंय ना. हो. पीपल आर रेडी टू डू द बिझनेस. येस, येस. सो हेच गणित शेअर मार्केटचं पण आहे. हं, असलेलं नॉलेज हं, आणि हं, नसलेलं नॉलेज हं, ह्याच्यातला जो फरक आहे, हं, हं. हा प्रत्येकाने डिफाईन केला पाहिजे. बरोबर. शेअर मार्केटकडे जुगार गोष्टीचं नॉलेज नाहीये, तर त्याला तो सट्टा आहे, जुगार आहे किंवा त्याच्यात पैसे जातात, हे बोलून आपण मोकळं होणं हे खूप सोपं आहे. हं, हं, पण त्याचं राइट नॉलेज घेऊन हं, जर त्याच्यानंतरही तुम्हाला ते जमत नसेल, तर मग तुम्ही त्याला नावं ठेवा. हं, 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 म्हणून मी प्रत्येकाला हेच सांगतो, हं, की तुम्ही सुरुवातीला पहिलं शिका. हं, हं, ती 25,000 ची नोकरी मिळवण्यासाठी आहे ना, हं. 17 वर्षचं शिक्षण घ्यायला लागतं. बरोबर. मग इकडे जर करोडो कमवायचेत, तर तुम्ही 1 वर्ष तरी द्या. राइट. बरोबर. 1 वर्षाचं नॉलेज घ्या हं, 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 आणि 1 वर्षानंतर जर तुम्हाला ते गेम कळत नसेल, हं, हं. तर मग तुम्ही सोडून द्या. ओके. तुम्हाला काय वाटतं, की कोणत्या चुका आहेत, ज्या प्रामुख्याने लोकं करतात? नॉलेज न घेता यात उडी मारणं हं. किंवा माझा मित्र सांगतोय हे घे, हो. म्हणून ते घेणं किंवा माझ्या काका-मामाने सांगितलं, हं, की हं. "अरे, हा शेअर आता वाढणार आहे." बरोबर. तर तो देव आहे का? असं शक्यच नाहीये. हं, हं, एखादी न्यूज असू शकते, नो डाउट अबाउट इट. हं, पण त्या न्यूजच्या अगोदर पण टेक्निकल नॉलेज तुम्हाला त्याच्याबद्दलचं राइट इन्फॉर्मेशन देतं हं, हं. आणि हे आपण आपल्या रोजच्या स्टडीमध्ये दाखवतो. ओके. हं. जसं म्हटलं जातं, की शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर हे किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं करावं? 100% महत्वाचं आहे. आपण जीवन जगताना पण रिस्क मॅनेजमेंटमध्येच जगतो. हो, हो. बरोबर आहे. साधं सरळ गोष्ट आहे. जेव्हा एखादं कुटुंब हं, आपलं संसार चालू करतं, हं, तेव्हा ते कुठेतरी आपल्या 6 महिन्याची जी काय लागणारी गरज आहे, हं, हं. ही कुठेतरी साठवतं. ओके. बरोबर आहे. बरोबर, ती साठवून मग त्यानंतर आपण पुढच्या गोष्टींची प्लॅनिंग करतो, बरोबर. की बाबा आता माझ्याकडे 6 महिन्याचा रनवे आहे, हं, वर्षभराचा रनवे आहे. त्याला हं. आपण बचत म्हणतो. बरोबर, हीच बचत पहिली करायची असते. बरोबर. रिस्क कुठे घ्यायची? हं, फॉर एक्झाम्पल एक सर्टन टाईम नंतर आपण म्हणतो, की आता मला घर घ्यायचंय आणि हं, मी लोन घेऊन घर घेऊ शकतो. हं, हं, हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये पण आहे. पण शेअर मार्केटचं टेक्निकल नॉलेज घेतल्यानंतर हं, तुम्हाला एक टर्म शिकवली जाते स्टॉप लॉस. हं, सो जेव्हा पण आपण ट्रेड पंच करतो किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी एखादा शेअर बाय करतो, हं. त्याचा स्टॉप लॉस तुम्ही बाय बटन दाबायच्या अगोदर डिसाइडेड असतो. ओके. सो इट इस अ कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. हं, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ऑन व्हॉट बेसिस? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड. हं, प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड किती असला पाहिजे? तर 1:3 चं मिनिमम प्रोबॅबिलिटी असेल, हं, तर आणि तरच मी हा ट्रेड घेणार. हं, हं. ओके, हे आपण शिकवतो आणि ओके. ₹1 रिस्कवरती ₹3 प्रॉफिट हं, विथ 95% प्रोबॅबिलिटी. हं. इट्स अ गुड गेम. येस. हे स्टॉप लॉस ट्रेडिंगसाठी महत्त्वाचं आहे, की इन्व्हेस्टिंगसाठी म्हणजे दोघांसाठी महत्त्वाचं आहे, इम्पोर्टंट आहे? दोघांसाठी महत्वाचं आहे. दोन्हीकडे आपले पैसे लागतायत. राइट. असं नाहीये की इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले पैसे लागत नाही आणि तिकडे आपल्याकडे रिस्क नाहीये. बरोबर. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण रिस्क आहे आणि ट्रेडिंगमध्ये पण रिस्क आहे. हं, हं. फक्त इन्व्हेस्टमेंटची रिस्क ही काही महिन्याची असू शकते, काही दिवसांची असू शकते. हं, हं. पण त्यासाठी पण आपला स्टॉप लॉस असणं गरजेचंच आहे. तुम्ही मगाशी म्हणालात, की फंडामेंटल नॉलेज आणि टेक्निकल नॉलेज हे असणं महत्त्वाचं आहे. तर फंडामेंटलमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या बघितल्या पाहिजेत आणि टेक्निकलमधल्या काही गोष्टी तुम्ही सांगू शकता? डेफिनिटली. हं, मी पहिलं टेक्निकलबद्दल सांगतो हं. कारण माझा तो आवडता विषय आहे. अच्छा. टेक्निकलमध्ये आपल्याला जनरली कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात ओके. आणि कॅन्डल सायकॉलॉजी वरती प्राइस एक्शन डिसाईड होते. हं, पर्टिक्युलर टाइपच्या ज्या कॅन्डल्स आहेत, हं. त्या पर्टिक्युलर ठिकाणी जर मिळाल्या, फॉर एक्झाम्पल सपोर्टवरती जर बुलिश वेपन मिळालं, ओके. बुलिश वेपन्समध्ये कुठल्या-कुठल्या कॅन्डल्स येऊ शकतात, तर बुलिश एंगल्फिंग येऊ शकते, हं, बुलिश पिअर्सिंग येऊ शकते, हॅमर येऊ शकते. हं, हं. सो अशा ज्या कॅन्डल्स आहेत, या जर मिळाल्या, तर आपल्याला तिकडे काही कन्फर्मेशन्स मिळतात. ओके. मी म्हणत नाही ट्रेड मिळतो. हं, हं, पण याचं संगनमत जर आपण करायला गेलो, तर हं, चार्ट पॅटर्न्स आहेत, काही हं, इंडिकेटर्स आहेत. हं, यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण केलं हं, आणि ते नॉलेज राइट पद्धतीने वापरलं, हं. तर एका वेळेला तुम्ही अर्ध्या तासामध्ये जवळ-जवळ 100 चार्ट्स स्टडी करू शकता. ओके, हा टेक्निकलचा भाग झाला. ओके. फंडामेंटलमध्ये काय असतं, तर फंडामेंटलमध्ये कंपनीची बॅलन्स शीट, हं, इयर ऑन इयर ग्रोथ काय आहे, सेल्स रेव्हेन्यू काय आहे, हं, त्याच्यामध्ये त्यांचा आर-ओ-आय काय आहे, हं,
बेटा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. ओके. या सगळ्या गोष्टींचं अभ्यास करून, परीक्षण करून, मग त्या दृष्टीने कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, नाहीये, ओके. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग आपण जो डिसिजन मेकिंग करतो, याला फंडामेंटल नॉलेज म्हणतात. आता जर तुम्ही प्रॅक्टिकली बघायला गेलं, तर आता तुम्हीही या व्यवसायात आहात. बरोबर. बरोबर आहे. आता तुम्ही जो वर्षाकाठी व्यवसाय करताय, याच्यानंतर परत पुढच्या वर्षी जो व्यवसाय करणार आहात, याचं जेव्हा बॅलन्स शीट तुम्ही बनवाल, पी-एन-एल तुम्ही बनवाल आणि जेव्हा फॉर एक्झाम्पल विपुल साळगावकरला दाखवाल, तेव्हा विपुल साळगावकर एखाद्या वेळेस विचार करू शकतो, की निलेशवरती बेट करायचं की नाही करायचं. राइट. पण टेक्निकलमध्ये जर समजा तुमची कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे आणि तुमच्या ज्या काय देवाणी-घेवाणी आहेत, या जगजाहीर आहेत. त्या ठिकाणी मला निलेशकडे यायची गरज लागणार नाहीये. बरोबर. माझ्याकडे तो डेटा रेडिली अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती मी बेट करू शकतो. हा फरक आहे. ओके. सर तुमच्याकडे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ट्रेनिंग घेतलंय. तर ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय त्यांची काही सक्सेस स्टोरी तुम्ही सांगू शकता? बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत. दिवसाला जे लोकं महिनाकाठी 20,000-25,000 साठी धगधग करत होते, अच्छा. ते आता दिवसाला कुठेतरी ₹10,000-15,000 कमवतायत अरे वाह! आणि ते पण 1 ते सव्वा लाख रुपयाच्या कॅपिटलवरती. अच्छा. असं आहे. त्यानंतर 13 वर्षाचा शर्व देवस्थळे आहे, की जो टेक्निकलचं खूप छान पद्धतीने अभ्यास करतोय ओके. आणि त्याचं एनालिसिस एकदम जबरदस्त आहे. अच्छा. म्हणजे इन फ्युचर तो कुठेतरी एक चांगला ट्रेडर म्हणून मी त्याला पाहतो. ओके. 65 इयर्स ओल्डचे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहेत. ज्यांना त्यांचं नॉलेज परत रिक्रिएट करायचं होतं. परत त्यांना उजळणी करायची होती त्यांची. ओके. सो त्या दृष्टीने ते आपल्याकडे शिकतायत. त्यानंतर 2 चार्टर्ड अकाउंटंट आहेत. एक एच-आर प्रोफेशनल आहेत. काही गृहिणी आहेत आणि गृहिणी महिलांना तर माझं खरंच सांगणं आहे, की तुम्ही ॲक्टिव्हली या गोष्टीकडे, शेअर मार्केटकडे, ट्रेडिंगकडे पाहिलं पाहिजे. ओके. कारण त्यांनी जर त्यांच्या दिवसभराच्या दगदगीतून थोडासा वेळ जर यासाठी काढला, तर त्यांना अ, आर्थिक साक्षर होण्यापासून कोण थांबवू शकत नाही. ओके. आणि ते त्या चांगल्या पद्धतीने करू शकतील. ओके. तर मला एक स्टोरी इकडे सांगायची आहे, की एक एक कुटुंब होतं, ज्याच्यामध्ये नवऱ्याचा डिसिजन होता, की आता आपल्याला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे आणि तो फ्लॅट घेण्यासाठी म्हणून त्याला जवळ-जवळ ₹1.5 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती. ओके. त्यापैकी जवळ-जवळ ₹1.25 करोड त्यांची रेडीनेस होता आणि बाकी एक 25-30 लाख रुपयाची डिपेंडन्सी होती. ओके. सो हे सगळं करत-करत त्यांनी कुटुंबामध्ये बऱ्याचशा लोकांशी हे सगळं डिस्कस केलं. बरेचसे अव्हेन्यू बघितले आणि असंच बोलता-बोलता त्याने बायकोशी डिस्कशन केलं, की हे आपण करतोय आणि हे आपल्याला असं-असं करायचंय आणि हे असं आहे. सो या दृष्टीने जेव्हा त्यांनी डिस्कशन केलं, तेव्हा ती म्हणाली, की "मी तुम्हाला पैसे देते." अच्छा. आणि त्यावेळेला तो नवरा एकदम अचंबित झाला. "तुझ्याकडे 25 लाख रुपये कुठून आले?" तर ती म्हणाली, की 15 वर्षापासून तुम्ही जे मला खर्चाला पैसे देताय, त्यातली थोडी-थोडी थोडे-थोडे पैसे हे मी इन्व्हेस्ट करते एस-आय-पीमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. अच्छा. आणि तो कॉर्पस आज जवळ-जवळ 45 लाख रुपये झालाय. अरे वाह! सो कंपाउंडिंगचा जो कॉन्सेप्ट आहे ना निलेश, हा खूप गरजेचा आहे आणि अर्ली यू स्टार्ट दॅट इज द की टू द सक्सेस. राइट. आणि हेच मार्केटचा गाभा पण आहे. म्हणजे शेअर मार्केट वरूनच आपल्याला बाकीच्या पण इन्व्हेस्टमेंट्स पाहता येतात, बघता येतात. पण शेअर मार्केटचं जर नॉलेज असेल, तर तुम्ही त्याच्या मुळाशी जाता. राइट. असं आहे. शेअर मार्केटमध्ये ना काही वेळा बोगस टिप्स सुद्धा दिल्या जातात, की तुम्ही एवढे इन्व्हेस्ट करा, एवढे तुम्हाला रिटर्न्स मिळतील किंवा तुम्ही या कंपनीचे म्हणजे स्टॉक्स घ्या. तर याबद्दल काय सांगाल? त्यापासून कसं म्हणजे फसवणूक टाळली पाहिजे? सिंपल आहे निलेश. जर तुम्हाला त्याचं नॉलेज असेल, तर तुम्हाला अशा लोकांना बळी पडण्याची गरज पण नाहीये बरोबर. आणि असे लोकं तुमच्या आजूबाजू घोंगावणार पण नाहीत. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे कोण असा माणूस येईल का, की जो मला सांगेल, "मी तुम्हाला अशी टिप देतो किंवा तसं हे करतो." अजूनही मला बरेचसे फोन येतात, अच्छा. की "आप शेअर मार्केट में ट्रेडिंग करते हो क्या?" हां, हां. राइट. पण मी म्हटलं, "तुम्हाला मी शिकवतो. या तुम्ही माझ्याकडे." अच्छा. हो, मी बऱ्याचशा लोकांना हेच सांगेन, की तुम्ही हे जे WhatsApp ग्रुप, Telegram चॅनल्स आहेत, यांच्यापासून सावध राहा. ज्या माणसाला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवता येतात, तो माणूस तुमच्याकडे का येईल? बरोबर. सिंपल ॲज दॅट.
राइट. आणि या टिप्सच्या भरवशावरती न राहता स्वतः ट्रेनिंग घेऊन त्याचं म्हणजे स्टॉक सिलेक्ट करणं ते महत्वाचं गरजेचंच आहे ते. आहे. राइट, राइट. ॲब्सोल्युटली गरजेचं आहे निलेश. हं, हं. कारण कसं आहे, की जोपर्यंत आपला पैसा आपल्या अनुषंगाने जर इन्व्हेस्ट झाला, हं. तर त्याची आपल्यालाच क्लॅरिटी असते ना. राइट. आपण दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवणं हे हं. कितपत योग्य आहे, बरोबर. हे प्रत्येकाने ठरवायचंय. बरेच लोकं इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात. तर ते स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे ते आणि ते कसं म्हणजे त्याच्यासाठी कोणता चार्ट बघितला पाहिजे वगैरे? इंट्राडे करण्यासाठी आहे ना, पहिली गोष्ट तर आपण टेक्निकल वरती तुम्हाला जवळ-जवळ 1 वर्ष प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अच्छा. जे पण चार्ट पॅटर्न बनतात. प्रत्येक माणसाचा जसा एक ऑरा असतो हं, किंवा एक ठेवण असते, हं. तशी स्टॉकची पण एक ठेवण आहे. त्याची एक चाल आहे. ओके. तो पर्टिक्युलर टाईमसाठी चालतो, पळतो, धावतो, पडतो, हं, काय करतो, हं, हे जोपर्यंत तुम्ही अनुभवणार नाही, हं, प्रॅक्टिस करणार नाही, हं. तोपर्यंत तुम्हाला त्याची क्लॅरिटी येणारच नाही. ओके. जसं एखाद्या माणसाशी जर समजा आपल्याला बिझनेस करायचा आहे किंवा हं, आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, हं, हं. तर आपण त्याला 10 वेळा भेटतो. राइट. त्याच्याशी बोलतो. हं, आपले प्रश्न त्याला विचारतो. हं, हं, हीच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये आहे. फक्त त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत, हं. की ते पॅरामीटर्स टेक्निकल वरती डिपेंडंट आहेत, ओके. की याच्यामध्ये ही कॅन्डल या हं, ठिकाणी आली हं, हं. किंवा ही प्राइस या ठिकाणी आली, हं. तर हे असं रिएक्शन येईल का? ओके. हे जेव्हा आपल्याला 10 वेळा दिसतं, हं, 11व्या वेळा आपण कॉन्फिडंट असतो, हं, की नाही हे असं होऊ शकतं. धिस इस अ प्रोबॅबिलिटी ऑफ 95%. हं, सो आय विल टेक अ रिस्क हिअर. हं, पण ती रिस्क कॅल्क्युलेटिव्ह असते. हं. हेच आहे. सध्या असे कोणते स्टॉक्स आहेत किंवा सेक्टर्स आहेत, ज्यांच्याकडे लक्ष ठेवणं फायद्याचं ठरेल? तशी टिप मी देत नाही. पण आज मी तुमच्या पॉडकास्टवरती आलोय तर डेफिनेटली सांगेन. आय-टी सेक्टर बूम येऊ शकतो. ओके. अ, 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या WhatsApp कम्युनिटीवरती ऑटो सेक्टरसाठी पॉझिटिव्ह संकेत दिले होते. ओके. सो तोही आता बऱ्यापैकी त्याने बऱ्यापैकी. टार्गेट दिलेला आहे. हो, हो. आणि इंडियन हं, मार्केट इज हं, ग्रेट निलेश. हं, आणि इंडियन मार्केट हे बूमच होणार. हं, फक्त काही गोष्टी आहेत, काही इंटरनॅशनल पॅरामीटर्स आहेत, हं, की ज्याच्यामुळे थोडेसे हं, आपल्याला धक्के बसतात आणि हं. होतात. ओके. पण जास्तीत जास्त व्हॉल्यूम जर स्टॉक मार्केटमध्ये आला, हं, तर आपली जी ग्रोथ आहे, ही हं. कुठेच थांबणार नाही. आता ज्यांना गुंतवणूक करायला सुरुवात करायची आहे, त्यांनी कुठून करावी? हे असेल आपलं क्रिप्टोकरन्सी असेल, फॉरेक्स मार्केट आहे, शेअर मार्केट आहे. कशामध्ये गुंतवणूक करावी? फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट हं. याला मी फॉर नाहीये. ओके. त्याचं कारण देतो मी तुम्हाला. हं. इंडियन स्टॉक मार्केटवरती एक गव्हर्नन्स बॉडी आहे, ज्याला म्हणतो आपण सेबी. सेबी. बरोबर. सो सेबीमध्ये आपण आपली तक्रार घेऊन जाऊ शकतो. हं, फॉरेक्स मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, तर आपण कोणाकडे तक्रार घेऊन जाणार? हं. यांचे कोणाचे इंडियामध्ये ऑफिसेस नाहीत. ओके. जेवढे पण ऑफिसेस आहेत ते दुबईमध्ये आहेत. हं, हं, सेम थिंग विथ द क्रिप्टोकरन्सी. हं, क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्हाला हं. विथड्रॉवल्स येतील, नाही येतील याची शाश्वती नाही. ओके, सेम थिंग इन अ फॉरेक्स मार्केट अल्सो. ओके. जर आता माझ्यासारखा जो एक्सपिरियन्स ट्रेडर आहे, हं, तो 1 करोडचे 2 करोड बनवेलही. हं. पण ते पैसे मला मिळतील ह्याची शाश्वती नाही. ओके. व्हेअर इन आज इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपल्याकडे 7,000 कंपन्या आहेत हं. आणि वेल्थ क्रिएशनसाठी आपल्याला जास्तीत जास्त 10-12 कंपन्यांची निवड करायची असते. बरोबर. सो एवढा मोठा ओशियन असताना हं, आपण इकडे-तिकडे का फिरायचं? हं. आपण पहिले इथेच पैसे बनवू. इथेच अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे. इथेच आपण आपले पैसे डबल, ट्रिपल पाचपट करूया. हं, हं. तुमचं काय टार्गेट असतं? म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली, त्याच्यातून किती रिटर्न्स तुम्ही बघता? एक्स्पेक्टेड असतात? फ्रँकली स्पीकिंग मी इन्व्हेस्टमेंट फार कमी करतो. ओके. आय एम अ हार्डकोर ऑप्शन बायर. ओके. आणि माझी एलियट वेव्ह थिअरीवरती मास्टरी आहे. ओके. एलियट वेव्ह थिअरीचं कॉन्सेप्ट काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. हं, मार्केट 1, 2, 3, 4, 5 जर बुलिश असेल, हं, चढत्या मार्केटमध्ये 1, 2, 3, 4, 5 हं, हा जर बुलिश वेव्ह काउंट आला, हं. तर करेक्टिव्ह वेव्ह काउंट ए येतो, जो खालच्या बाजूला येतो. ओके. आता 1, 2, 3, 4, 5 मध्ये 1 इस अ इम्पल्स वेव्ह, हं. 3rd इस अ इम्पल्स वेव्ह, ओके, 5th इस अ इम्पल्स वेव्ह. ओके, आणि करेक्टिव्ह मार्केटमध्ये ए इस अ इम्पल्स वेव्ह आणि सी इस अ इम्पल्स वेव्ह. ओके. जेव्हा फर्स्ट वेव्ह येऊन जाते हं, आणि सेकंड वेव्ह संपते, हं, त्याच्यानंतरचे जे काउंट्स आहेत ना, हं. हे एक्सपिरियन्स ट्रेडर एकदम इझिली प्रेडिक्ट करू शकतो. ओके. सो तुम्हाला हे कळू शकतं, की
कुठल्या लेव्हलपासून कुठपर्यंत काय येऊ शकतं. निफ्टी किती घसरू शकतं, निफ्टी किती वरती जाऊ शकतं. ओके. बट इट्स अ प्रोबॅबिलिटी गेम. महिन्याला 200% कमवणं ऑप्शन बायिंगमध्ये खूप सोपं आहे. पण ऑप्शन बायिंगमध्ये पेशन्स आणि तो पर्सिव्हरन्स असणं पण गरजेचं आहे. सर तुमच्या माध्यमातून लोकांना काय शिकायला मिळेल? म्हणजे तुमचे जे क्लासेस आहेत किंवा तुम्ही जे ट्रेनिंग देता, त्या माध्यमातून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकवता? मी टेक्निकल एनालिसिसच शिकवतो. ओके. त्याच्यामध्ये आपण आता प्री रेकॉर्डेड कोर्सेस आणतोय. ओके. कारण बऱ्याचशा वेळेला हे बघता आलंय, की जे नोकरी करतायत किंवा स्टुडंट्स आहेत म्हणा किंवा गृहिणी पण आहेत, रिटायर्ड आहेत, सो ऑन किंवा काही बिझनेस ओनर्स पण आहेत. पण यांना तेवढा वेळ त्यांच्या बिझनेस नंतर हे शिकण्यासाठी देता येत नाही. सो आता आपण नवीन प्री रेकॉर्डेड कोर्सेस आणतोय, ओके. की ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून हे शिकता येणार आहे. पण त्याआधी मी लोकांना तुमच्या व्ह्यूअर्सना सांगेन, की माझी WhatsApp कम्युनिटी आहे, जी फ्री आहे. अच्छा. त्याचा आपण पाहिजे तर क्यूआर कोड देऊ शकतो किंवा खाली लिंक देऊ शकतो. त्यांनी तिथे जॉइन करावं. माझे जे रेग्युलर ट्रेड्स असतात लाईव्ह मार्केटमधले, ओके. ते आपण तिकडे लाईव्ह मार्केटमध्येच अपडेट करत असतो. अच्छा. सो मार्केट चालू असताना तुम्हाला हे शिकता पण येईल. ओके. काही पैसेही कमवता येतील आणि काही सेक्टर्समध्ये जेव्हा पण आपल्याला काही गोष्टी दिसतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जे पण, ते आपण त्या WhatsApp कम्युनिटीवरती देतो. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. ओके. आपल्या आयुष्यातील पहिली गुंतवणुकीचा अनुभव कसा होता? प्रॉफिट की लॉस? प्रॉफिट. अच्छा. लाँग टर्म गुंतवणूक की ट्रेडिंग? ट्रेडिंग. दिवसातील मार्केट फॉलो करण्याची वेळ सकाळ की संध्याकाळ? पूर्ण दिवस. ओके. तुमचं फेव्हरेट स्टॉक जो नेहमी आठवतो? रिलायन्स. तुम्ही लोकांना सर्वात जास्त कोणता सल्ला देता? होल्ड करायचा की सेल करायचा? म्हणजे स्टॉक होल्ड. इट डिपेंड्स ऑन द चार्ट. ओके. व्हॉटएव्हर युअर चार्ट सेज यू हॅव टू टेक द ॲक्शन. ओके. मोबाईलवर ट्रेडिंगसाठी कोणते ॲप बेस्ट आहे? मोबाईलवरती ट्रेडिंग करता येत नाही. यू हॅव टू सिट ऑन अ डेस्कटॉप. अच्छा. हां. आणि ॲप्स तसे भरपूर आहेत. मी स्पेसिफिकली धन ॲप यूज करतो. ओके. कारण धनवरती ऑप्शन बायिंगसाठी खूप चांगले टेक्निकल गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून आपल्याला चांगले पैसे कमवता येतात. ओके. एका शब्दात शेअर मार्केट तुमच्यासाठी काय आहे? प्रॉफिट आणि लॉस. तुम्हाला जर एखाद्याला शेअर मार्केट शिकायला सुचवायचं असेल, तर पुस्तक तुम्ही सजेस्ट कराल की ट्रेनिंग? ट्रेनिंग. ओके. जीवनातील सर्वात मोठा आर्थिक धडा? एका वाक्यात काय सांगाल? बचत करा. ओके. आता आपण ना एक ऑडियन्सचे काही प्रश्न आहेत, ओके. ते आपण घेतोय. सर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल कसं व्हायचं? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी टेक्निकलचा 1 वर्षाचा डेडिकेटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. आणि तुम्हाला एका मेंटरची गरज आहे, की जो सेबीच्या माहितीनुसार 9% च्या कॅटेगरीमध्ये बसतो. ओके. शेअर मार्केटमधील एस-आय-पी इन्व्हेस्टमेंट कशी फायद्याची आहे? शेअर मार्केटमध्ये एस-आय-पी इन्व्हेस्टमेंट ही रात्री शांत झोप घेण्यासारखी आहे. ओके. एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि शांततेत झोपायचं. कारण का, की तुमचे पैसे हे तुमचा फंड मॅनेजर मॅनेज करतो. सो तुमच्या डोक्याला ताप नसतो. सर तुम्ही जसं म्हणालात, की दिवसातला पूर्ण वेळ आपण चार्ट बघणं किंवा त्याचा म्हणजे अपडेट घेत राहणं महत्त्वाचं आहे. पण ज्यांना पूर्ण वेळच नसतो, म्हणजे जे लोकं जॉब करतायत, बिझनेसेस आहेत, पण त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे? सी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ द्यायची गरज असते. ओके. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायची गरज नाहीये. बरोबर. आता आपल्याकडे एवढं टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली आहे, की तुम्ही आफ्टर मार्केट ऑर्डर पण टाकू शकता. ओके. आणि त्या केसमध्ये आहे ना, निलेश, जर हायर टाईम फ्रेमवरती आपण टेक्निकलचा अभ्यास केला आणि द एंड ऑफ द मार्केट म्हणजे 3:30 नंतर पण तुम्ही मार्केट अॅनलाईज करू शकता. अॅनलाईज केल्यानंतर तुम्ही रात्री 10 वाजता ही ऑर्डर टाकून ठेवू शकता, ओके. की दुसऱ्या दिवशी सकाळी 9:15ला जेव्हा मार्केट ओपन होईल, त्यावेळेला तुमच्या प्राइसला आलं मार्केट किती एक्झिक्यूट होणार आहे. ओके. आणि तिथे तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल जर मी एशियन पेंटचा जर स्टडी करतोय आणि माझं असं कुठेतरी मत आहे, की बाबा ₹1500 च्या प्राइसवरती आल्यानंतर मला स्टॉक बाय करायचा आहे. अच्छा. तर मी तिकडे अलर्ट लावून ठेवू शकतो, की ₹1500 च्या प्राइसवरती जेव्हा एशियन पेंटचा स्टॉक येईल, त्यावेळेला मला अलार्म झाला पाहिजे. सो तुमच्या फोनवरती तो अलार्म होणार आहे. सो तुम्हाला तिथे समोर बसण्याची गरज नाहीये. ॲब्सोल्युटली. ओके. सर तुमचा आता एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शेअर मार्केटमधील. तर त्यातून तुम्ही काय सांगाल? प्लस जे आमचे व्ह्यूअर्स आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? टेक्निकल एनालिसिस शिका. ऑप्शन ट्रेडिंगकडे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने बघा. ओके.
इथून वेल्थ क्रिएट करून तुम्ही ती म्युच्युअल फंड किंवा एस-आय-पी मध्ये टाका. ओके. आणि तुमचा प्रवास चांगला होईल. ओके. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक सो मच. थँक निलेश. थँक तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. सरांकडून तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.